कधी कधी करायचं काहीतरी वेगळं असतं आणि होतं काहीतरी. पपई खाण्यासाठी कापली पण ती जरा कच्चीच निघाली. तिच्यात गोडवा पण कमी होता. इतकी पपई वाया तर जाऊन देणार नाही. तर मी काय केलं, पपई घेतली किसायला. साल काढून घेतलं आणि छानपैकी पपई किसून घेतली. पपई जरा जाडच किसायची आहे, जास्त बारीक नाही. त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि 3 पॅकेट मॅगी मसाला घेतला. आता लक्षात घ्या, तुम्हाला जर तिखटपणा हवा असेल तर तुम्ही थोडंसं लाल तिखट, हिंग, धने पावडर टाकू शकतात. चवीनुसार मीठ टाकून पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी थोडंसं तेल टाकायचं आहे, कारण आपण वडे करणार आहोत, तर आपले वडे खमंग आणि कुरकुरीत झालेच पाहिजे ना. पीठ जास्त घट्ट पण मळायचं नाही आणि जास्त सैल पण नाही. आपण ज्या पद्धतीने उडदाचे वडे करतो ना, छिद्र पाडून हाताने, त्याच पद्धतीने आपल्याला छिद्राचे वडे करायचे आहेत. त्यामुळं पीठ थोडंसं मध्यमच ठेवायचं आहे. हे वडे आहेत चुलीवरचे, कारण ही रेसिपी आहे गावाकडची. तेल चांगलं तापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या पद्धतीने असे छोटे छोटे वडे करून तळून घ्यायचे आहे. एका बाजूने पूर्णपैकी तळून झाल्यानंतरच हे वडे उलटे करायचे आहे. खमंग असे दोन्ही बाजूनी वडे तळून घ्यायचे आहे. छानपैकी कुरकुरीत असे पपईचे वडे तयार होतात. रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चुलीवरचे वडे हे कसे वाटले तेही सांगा.